संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र म्हणजे एनसी दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून एनसी दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली। गायकवाड यांच्या विरोधात का गुन्हा दाखल केला जात नाही असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जातो। दरम्यान आता संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र म्हणजेच एनसी दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून सध्या एनसी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। शिळी डाळ दिली म्हणून संजय गायकवाड यांना राग अनावर झाला आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम अशी मारहाण केली होती। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, एनसी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, काय अपडेट्स मिळतात? अगदी बरोबर आहे। 2 दिवसापूर्वी संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील जे कॅन्टीन आहे त्याचे जे कर्मचारी आहेत त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यांनी त्याचं समर्थन सुद्धा केलं होतं की जे जेवण आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे, परंतु जेवण जरी निकृष्ट दर्जाचं असलं तरी त्यांना मारहाण करणं योग्य नव्हतं असं विरोधी पक्षाच्या वतीनं सांगण्यात येत होतं आणि अधिवेशनाच्या काळामध्ये हा प्रश्न सुद्धा उचलण्यात आला होता। त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की जर चुकीचं असेल तर ती कारवाई होईलच आणि त्या अनुषंगाने आता ही कारवाई होताना पाहायला मिळते आहे। परंतु फक्त हा जो अदखलपात्र गुन्हा आहे अशा प्रकारचा होत आहे। पोलिसांकडे या संदर्भात कॅन्टीनवाल्यांनी कुणीही तक्रार केलेली नव्हती, तर उलट पक्षी जे अन्न व औषध प्रशासन आहे ते आले होते आणि त्यांनी त्याचा परवाना सुद्धा निलंबित केलेला होता, परंतु पोलिसांनी स्वतःहून ही तक्रार घेतलेली नव्हती। जेव्हा हा विधानसभेत प्रश्न उचलला गेला तेव्हा मात्र कारवाई मनोज, त्यामुळे आता संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र म्हणजेच एनसी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून सध्या एनसी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू।